24 फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष निसर्गवासी प्राध्यापक तुकारामभाऊ बीडकर व प्राध्यापक राजदत्त मानकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मूर्तिजापूर द्वारा करण्यात आलं होतं। या शोकसभेला रतनलालजी महाजन प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीकृष्ण बोळे यांनी तुकारामभाऊ बीडकर आणि प्राध्यापक राजदत्त मानकर यांच्या स्मृतींना अभिवादन करीत भाऊंनी त्यांच्या कारकिर्दीत मूर्तिजापूर तालुक्याचा केलेला शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्रातील विकास कामाच्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी माननीय भाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी आणि द्रष्टा नेता म्हणून माहिती दिली। या प्रसंगी सर्वश्री रावसाहेब कांबे, कमलाकर गावंडे, कैलास महाजन, द्वारका भैया दुबे, विनायक गुल्लाने, विष्णू लोडन, पत्रकार अविनाश बेलाडकर, अमोल प्रजापती, किशोर सोनवणे, गजानन डाळे, सुरेंद्र वारुकर, भाईसाहेब तायडे, नीलकंठराव देशमुख, गजानन भोसले, हरिदास वानखेडे, दिवाकर मेहरे, गजानन नाकट, छोटू मिया, गोवर्धन बहेरकर, अशोक दुबे, बाळासाहेब खांडेकर, सचिन गावंडे, प्राध्यापक विजय इंगळे, ज्येष्ठ पत्रकार पी.एन. बोळे, पत्रकार बाळासाहेब गणोरकर, पत्रकार अजय प्रभे, पत्रकार सुमित सोनवणे यांनी आपल्या भाऊसाहेबांच्या सहवासीत मनोगत व्यक्त केले। यावेळी मूर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला स्वर्गवासी तुकारामभाऊ बीडकर तंत्रनिकेतन महाविद्यालय असं नाव देण्याच्या मागणीसाठी निर्णय घेण्यात आला। यासाठी तसा पाठपुरावा करण्याचंही ठरलं। कार्यक्रमाला मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वधर्मीय सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण बोळे, माळी महासंघ शहर अध्यक्ष जयदीश तायडे, अखिल भारतीय समता परिषद तालुका अध्यक्ष आशिष नीलखन, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष नरेंद्र कावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जगदीश मारोडकर, राजेश ढवळे, संदीप काळपांडे, दिवाकर काटे, मंगेश तांबडे, प्रदीप बेलसरे, डॉक्टर मंगेश तायडे, प्रशांत सारस्कर, बुधे, विनोद तायडे, किशोर तायडे, अक्षय बेलकर यांनी अथक परिश्रम घेतले। संजय उमग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।